सर, आजचा आपला विषय आहे जुनाट आजार आणि होमिओपॅथी. तर आपण जुनाट आजारांवरती पुढे तर येऊच, पण त्या तत्पूर्वी होमिओपॅथी म्हणजे नेमके काय हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. धन्यवाद आकाश सर. होमिओपॅथी एक नैसर्गिक उपचार पद्धत आहे जिचा शोध 1790मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन एक जर्मन फिजिशियन होते, त्यांनी 1790मध्ये लावला. त्यानंतर होमिओपॅथी एक पूर्णपणे नैसर्गिक उपचार पद्धत आहे. त्याला नैसर्गिक उपचार पद्धत का म्हणता? कारण होमिओपॅथीमध्ये जे काही मेडिसिन्स वापरले जातात, जे काही औषधी वापरले जातात, ते संपूर्णपणे निसर्गाने जे काही घटक आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या घटकांचा वापर करूनच होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. आता त्या घटक कुठले, म्हणजे होमिओपॅथिक औषधांचे मेन स्त्रोत कुठले, तर ते 6 मेन होमिओपॅथीचे स्त्रोत आहेत. त्याच्यातून एक वनस्पती, प्राणी, खनिजे, नोझोड्स, सार्कोट्स आणि इम्पोर्टेबिलिया. आता त्याच्यातून वनस्पती म्हणजे काय की वनस्पती पानांपासून, फुलांपासून तर झाडांच्या मुळापासून देखील होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. पानांपासून, फुलापासून औषध तयार करताना की एक प्रोसेस केली जाते, ज्या प्रोसेसला ट्रॅच्युरेशन आणि सकशन असं म्हणतात. हे ट्रॅच्युरेशन सकशन प्रोसेस करून औषधं जे वनस्पती असतात, जे काही घटक असतात, त्यांच्यामध्ये जे मेडिसिनल पॉवर असते, ते काही रोगाला बरं करण्याची ताकद असते, ती वर आणली जाते आणि ते वर आणून त्याला मेडिसिन म्हणून वापरलं जातं. आता हे झाले वनस्पती. प्राण्यांमध्ये दुधापासून तर मधापर्यंत, प्राण्यांच्या दुधापासून मधापर्यंत जे काही घटक आहेत त्याच्याने सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. त्यानंतर खनिजे. खनिज म्हणजे लोखंडाच्या कणांपासून, ॲल्युमिनियमच्या कणांपासून आणि गोल्डच्या कणांपासून सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात. आणि नोझोड्स हा थोडासा हे आहे की जसं होमिओपॅथिक उपचार पद्धत ही समानाला समान बरं करते या तत्वावर आधारित आहे, म्हणजे काट्याने काटा काढणे. आता या तत्वा अनुषंगाने की नोझोड्स म्हणजे काय की माणसाला जो आजार झालेला आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण धरला तर कोणाला टीबीचा आजार जर झालेला आहे तर टीबीच्या आजाराच्या पेशी घ्यायच्या आणि त्याच्यावर प्रोसेस करून त्याची मेडिसिनल पॉवर त्याच्यात आणायची आणि तीही रुग्णाला द्यायची, ज्याच्याने त्याला ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबीचा आजार बरं व्हायची क्षमता त्या रुग्णामध्ये तयार होईल, त्याची रोगप्रतिकारशक्ती त्या आजाराशी लढण्यासाठी तयार होईल आणि त्याच्याने ते आजार पूर्णपणे तो बरा होतो. त्याच्यानंतर सार्कोट्स म्हणजे काय की जे आजार आहे, जसं डायबिटीज आहे, डायबिटीजमध्ये काय होतं की इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यामुळे डायबिटीजचा आजार हा तयार होतो. तर इन्सुलिन्स घ्यायचं आणि त्याच्याने औषध तयार करून इन्सुलिन नावाचं औषध तयार करायचं आणि ते डायबिटीजच्या रुग्णांना दिलं जातं, ज्याच्याने डायबिटीज बऱ्यापैकी रिकवर होतो. त्याच्याने इम्पोर्टेबिलिया म्हणजे की जे घटक ज्यांचं वजन केलं जात नाही, ज्यांचं माप करणं थोडंसं हे आहे, कठीण आहे किंवा अशक्य आहे, जसं सोलर पॉवर, लुना पॉवर, एक्सरे, याच्याने सुद्धा होमिओपॅथिक औषध तयार केले जातात, पण त्याचं खूप कमी त्याचा वापर केला जातो होमिओपॅथीमध्ये. त्यानंतर होमिओपॅथी नैसर्गिक पद्धत आहे, म्हणजे त्याच्यात जे साबुदाण्याच्या गोळ्या ज्याला आपण म्हणतो, पहिले कधी सुरुवातीला आम्ही प्रॅक्टिस करताना साबुदाण्याच्या गोळी कोणी म्हटलं तर आम्हाला थोडंसं वाईट वाटायचं की ते मावशी ते औषध आहे, साबुदाण्याच्या गोळ्या नव्हे. पण आता त्याची सवय झाली तर साबुदाण्याच्या गोळ्या ज्याला म्हणतात त्याला ते सुद्धा बकरीच्या दुधापासून बनवले जातात, म्हणून ते गोड लागतात. त्याच्यात लॅक्टोजचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ते गोड लागतात. त्याच्यात सुद्धा केमिकलचा वापर होत नाही. जर तुम्ही बघितलं तर होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कुठेही केमिकलचा वापर होत नाही, म्हणून ही नैसर्गिक उपचार पद्धत अशी म्हटली जाते. बरोबर आहे.